ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। यानंतर एक वेगळी बातमी राजकीय विश्वातून। प्रकल्पांच्या पळवापळवीवरून काँग्रेस आणि शिवसेनेत चांगली जुंपलेली पाहायला मिळते। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आडोळी गावात आयुष मंत्रालयाचा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिन रिसर्च प्लांट हा प्रकल्प होतोय। त्यासाठी एमआयडीसीने 60 एकर जागाही इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिन रिसर्चला देऊन टाकली आहे। हा प्रकल्प सिंधुदुर्गऐवजी लातूर जिल्ह्यात व्हावा अशी अमित देशमुखांची इच्छा आहे। त्यासाठी अमित देशमुख प्रयत्नशील सुद्धा आहेत। याबाबत बोलताना खासदार विनायक राऊत यांनी अमित देशमुखांवर बोचरी टीका केली। अमित देशमुख यांनी त्यांचे वडील स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्याकडून गुण घ्यावेत असा सल्लाही राऊतांनी दिलेला आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर विनायक राऊत यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी वैभव परब यांनी। महाराष्ट्रात सध्या महाविकास आघाडीचं सरकार आहे, परंतु सध्या प्रकल्प पळवापळवीचं काम सध्या महाविकास आघाडीमध्ये सुरू आहे। असाच एक सिंधुदुर्गातला प्रकल्प एक काँग्रेसचे मंत्री पळवत असल्याचा आरोप शिवसेनेकडून केला जातो आहे। हा नेमका प्रकल्प काय आहे आणि या प्रकल्पामुळे काय नुकसान होणार आणि हा प्रकल्प नेमका कोण पळवतोय हे जाणून घेऊयात। शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आहेत आपल्यासोबत, त्यांच्याकडून जाणूया भाई हा नेमका प्रकल्प काय आहे, याचे फायदे महाराष्ट्राला काय होणार आणि हा प्रकल्प कोण पळवतोय। केंद्र सरकारमध्ये असलेले आयुष मंत्री माननीय श्रीपादराव नाईक यांच्या खास करून प्रयत्नातून आणि त्यांच्याच कृपेने आयुषचा एक NIMP म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल प्लांट्स हा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प महाराष्ट्रामध्ये खास करून सिंधुदुर्गाच्या दोडामार्गच्या आडाळी या भागामध्ये त्यांनी दिलेला आहे। मागच्या अनेक वर्षापासून त्यांनी महाराष्ट्राला ऑफर केली, त्याचे रिपोर्ट्स पाठवा, परंतु दुर्दैवाने यापूर्वी पाठवत असताना त्यांनी जळगाव सजेस्ट केलं होतं, तो केंद्र सरकारने रिजेक्ट केला आणि पुन्हा एकदा केंद्र सरकारने आयुषचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आडाळी दोडामार्ग इथे नक्की केलेला आहे। त्यासाठी राज्य सरकारकडून त्यांनी अभिप्राय मागवलेले आहेत आणि स्थानिक स्तरावर पूर्ण अभिप्राय किंवा हा प्रोजेक्टचं संपूर्ण तयारी झालेली असतानाच अचानकपणे हा प्रकल्प लातूरला तुम्ही द्या अशा पद्धतीचं एक पत्र राज्य सरकारकडून माननीय मंत्री महोदयांच्या सहीने केंद्र सरकारकडे गेले। मी माननीय आत्ताचे जे मंत्री आहेत अमित देशमुख यांच्या भेटीसाठी अनेक वेळा प्रयत्न केले। मी लेखी पत्र सुद्धा त्यांना दिलं, केंद्र सरकारचं पत्र त्यांच्याकडे दिलं। आमचे पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रयत्न केले, परंतु आम्हाला त्यांनी एकदाही भेट दिली नाही आणि भेट न देता परस्पर अशा पद्धतीने प्रकल्प पळवणं हे त्यांना शोभा देणारं नाहीये। विलासरावांचे गुण अंगीला अजून वेळ लागेल, त्यांनी त्याचं अनुकरण करण्याची आवश्यकता आहे। विलासरावांचा जो दिलखुलासपणा जो होता, त्यांचा जो अभ्यासपूर्ण म्हणजे विरोधकांना सुद्धा शाबासकी देण्याचा जो मोठेपणा होता विलासरावांकडे, तो आम्ही प्रत्यक्ष पाहिलेला अनुभवलेला आहे आणि त्यांची जागा भरून येणं अशक्य आहे। हे होते शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आणि त्याचबरोबर त्यांनी सांगितलेलं की ज्या पद्धतीनं अमित देशमुखांनी हा प्रकल्प लातूरला हलवण्याचा प्रयत्न केला तो अतिशय निंदनीय आहे। असे प्रकल्प हलवण्याचे प्रयत्न भविष्यात होऊ नये यासाठी महाविकास आघाडीतल्या ज्येष्ठ मंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालण्याची गरज असल्याचं देखील विनायक राऊत यांनी सांगितलंय। कॅमेरा पर्सन अरविंद वारगेसह वैभव परब, एबीपी माझा, मुंबई। त्यामुळे आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आडोळी गावात आयुष मंत्रालयाचा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिन रिसर्च हा प्लांट होतोय। त्यासाठी एमआयडीसीने 60 एकर जागाही इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिन रिसर्चला देऊन टाकलेली आहे आणि हा प्रकल्प आता सिंधुदुर्गऐवजी लातूर जिल्ह्यात व्हावा अशी इच्छा अमित देशमुखांनी बोलून दाखवलेली आहे। त्यासाठी अमित देशमुख हे प्रयत्नशील सुद्धा असल्याचं समजतंय आणि यावर बोलताना शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी अमित देशमुखांवर टीका सुद्धा केलेली आहे। अमित देशमुख यांनी त्यांचे वडील स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्याकडून गुण घ्यावेत असा सल्लाही विनायक राऊतांनी दिलेला आहे। त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि काँग्रेसमध्ये या प्रकल्पावरून जुंपलेली पाहायला मिळते। आयुष मंत्रालयाच्या प्रकल्पावरून काँग्रेस आणि शिवसेनेत जुंपलेली आहे। कोकणातला प्रकल्प हा मराठवाड्यात नेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे असं विनायक राऊत यांनी म्हटलेलं आहे आणि प्रकल्प हा सिंधुदुर्गऐवजी लातूरमध्ये व्हावा अशी इच्छा सुद्धा अमित देशमुखांनी बोलून दाखवलेली आहे।